बोला. आणि आमच्या हक्काच्या नाही कोणी बापाच्या. सर बघा, गेली 3 वर्षापासून आमची मागणी आहे की आमच्या परिसरातील ज्या महिला आहेत त्या 70% महिला या वर्किंग वुमेन आहेत, कामावर जातात. आमचं जे 2 ते 4चं जे टायमिंग आहे हे खूप ऑड टायमिंग आहे आणि त्यामुळे महिला ज्या कामावर जातात तर पाणी भरणार कोण पाठीमागे? एकतर त्यांच्या घरातले वयस्कर महिला आहेत त्या, किंवा मग त्यांना पगारावर कोणाला तरी ठेवावं लागतं. तर या मुद्द्यासाठी आम्ही गेली 3 वर्ष महानगरपालिकेकडे मागणी करतोय की आम्हाला पाणीचं जे टायमिंग आहे ते चेंज करून द्या. महानगरपालिकेने 3 वर्षापूर्वी सांगितलं की पाण्याचा टायमिंग चेंज करता येणार नाही. तर त्याच्यामध्ये मी आमदार नवाब मलिक साहेबांसंगती जेव्हा बोललो होतो तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, 2 वेळचं पाणी बघा, कारण आजूबाजूच्या परिसरांना 24 तास पाणी आहे. तर ह्यांची मागणी 24 तासाची नाही आहे, तुम्ही 2 वेळचं पाणी करता का बघा. तर मला अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलं की ते पॉसिबल नाही आहे आणि आम्ही पाण्याचा टाईम चेंज करू शकत ना तुम्हाला अतिरिक्त वेळ पाणी सोडू शकत. तर त्या मुद्द्यावर 1.5 वर्षापूर्वी मी उपोषण केलं होतं. त्या उपोषणामध्ये सना मॅडम यांनी मध्यस्थी करून वॉर्ड ऑफिसरांकडे एक शिष्टमंडळ घेऊन गेले होते. त्या शिष्टमंडळाला वॉर्ड ऑफिसर अलका ससाने मॅडम होत्या. त्यांनी वरळी हाबला मी तुमची मागणी पोचवते आणि ह्याचा पर्सनली एक फॉलोअप घेते असं एक लेटर हे करून आश्वासन देऊन माझं उपोषण सोडवलं होतं. त्यानंतर गेल्या 1.5 वर्षात सातत्याने जेव्हा जेव्हा BMC महानगरपालिकेमध्ये मीटिंग्स होतात सना मॅडम त्यांना विचारतात की त्या पाण्याच्या मागणीचं काय झालं. तर प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडून सना मॅडम असेल किंवा साहेब असतील दोघांचीही दिशाभूल करण्यात येते की 15 दिवसांनी हायड्रॉलिक इंजिनियरकडे आमची मीटिंग आहे, 10 दिवसांनी आमची प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये मीटिंग आहे. मॅडमने त्यांना एवढं सकट सांगितलं की तुम्ही जे काही फॉलोअप्स घेताय त्याचा आम्हालाही लूपमध्ये घ्या. जे मागणीकर्ते आहेत त्यांच्यापैकी त्यांच्या परिसरातल्या कोणालाही तुम्ही लूपमध्ये घ्या. आजपर्यंत अधिकाऱ्यांनी एकही मीटिंगला आम्हाला बोलवलेलं नाही का स्वतःहून समोरून आम्हाला काही डॉक्युमेंटेशन्स पुरवलेले नाही आहेत. या उलट आम्हाला 8 ऑगस्ट 2025 रोजी सांगण्यात आलं की 2 दिवसांनी तुमची एक ट्रायल टेस्ट घेऊ आपण, की संध्याकाळी आम्ही 2 दिवसासाठी पाणी सोडून बघू कुठले परिसर अजून इफेक्ट होत आहेत का. ते 2 दिवस अद्याप तरी अजून महानगरपालिकेचे झालेले नाही आहेत. तर हा एक पाण्याचा आमचा प्रथम मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, महिलांशी रिलेटेड आहे. महिलांना खूप त्रास होतो या पाण्याच्या विषयाचा. त्यानंतर आमच्या हिराबाग कामावाडीच्या गेटपासून RCFच्या गेटपर्यंत वेगवेगळे एन्क्रोचमेंट झालेले आहेत. त्यातलं मुख्य एन्क्रोचमेंट म्हणजे सुलभ शौचालय जे आहे त्याच्या बाजूला एक वॉशिंग सेंटर टाकलं आहे इल्लिगली. त्या वॉशिंग सेंटरला BMCच्या 24 तासाच्या पाणी पुरवठा वाहिनीमधून सप्लाय दिलेला आहे आणि तो BMC कर्मचाऱ्यांनी इल्लिगली टी मारून दिले आणि हे आमच्या परिसरातील लोकांनी स्पष्ट बघितलेलं आहे टी मारताना. पुढे इतर पक्षांचे काही बोर्ड्स लागलेले आहेत इल्लिगली, शेड मारलेले आहेत फुटपाथवर. आता काही महिन्यांपूर्वीच कोर्टाची एक नवीन ऑर्डर होती की फुटपाथ आम्हाला क्लीन मुंबईतले करून हवेत, BMCने ते क्लीन करून घ्यावेत. अद्याप तरी आमच्या फुटपाथवर एन्क्रोचमेंट्स आहेत, पाण्याची टपरी आहे, इल्लिगल गॅरेजेस आहेत. त्या गॅरेजेसवर येणारे जे रिक्षाचालक आहेत ते तिथे मद्यपान करतात. इल्लिगल पार्किंग लागते चेंबूर सोशल पब जो आहे त्यांची, ग्रे पबची. शुक्रवार शनिवार रविवार जर आपण रात्री बघितलं तर डॉक्टर CG रोडवर वेगवेगळ्या महागड्या गाड्या लागलेल्या असतात. साहेब पबवर एक किती वेळा कंप्लेंट करून झालेला आहे पण कुठे ना कुठे राजकीय बंदोबस्त आहे का त्याला? बघा, कंप्लेंट तर बऱ्याच वेळेला फक्त मीच नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जे शाखाप्रमुख आहेत श्री अविनाश शेवाळे यांनी एक मोर्चा देखील काढला होता याच पबच्या विरोधामध्ये. आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करू, तोंडी करू, लेखी करू किंवा जेव्हा जेव्हा आम्ही आवाज उठवू त्यावेळेला 1 महिन्यासाठी हे सगळं शांत होतं. 1 महिना आम्हाला खूप चांगला रस्ता भेटतो, मोकळा रस्ता भेटतो. 1 महिन्याने परत स्थिती जैसे थे. उलटा आत्ता परिस्थिती खूप बिघडलेली आहे, कारण पहिलं गॅरेज लाईन जी होती त्याचे 4 रिक्षा असायच्या, आता ढिगाने रिक्षा आहेत. ज्या सर्व्हिस सेंटरला इल्लिगली गाड्या धुतात ते धुतात, तिथे गाड्या पार्किंग पण करतात हे लोक. समोर जे मॉरिस अँड गॅरेजेसचं शोरूम आहे, बजाज शोरूम आहे, समोरच्या रोडला टुवर्ड सिंधी कॅम्पकडून गोवंडी जाणाऱ्या रोडला इल्लिगली बसस्टॉपवर पण त्यांच्या शोरूमच्या गाड्या लागलेल्या असतात, ज्याच्यामुळे संध्याकाळी 6 पासून 10:30पर्यंत पार्किंग असते. पार्किंग असल्यामुळे तिथे ट्रॅफिक असते. आता इथून आम्ही U-टर्न मारून RCFकडून जर यायचं ठरवलं तर आमच्या गेटपर्यंत यायला U-टर्न मारून आम्हाला 25 मिनटं लागतात.
बहुतेक असं लोक सांगतात की हा इलेक्शनच्या वेळामध्ये लोक असं उपोषण आणि याच्यावर बसतात. बघा, एक गोष्ट स्पष्ट करतो की मी आमच्या वॉर्डला तरी किमान SC रिझर्वेशन लागलेलं आहे. मला काही इलेक्शन लढायचे नाही आहेत. पण पाण्याचा हा मुद्दा असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असल्यामुळे जर हा मुद्दा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जस्ट इलेक्शनच्या अगोदर नाही उचलला, आता मतांची भीक मागायला प्रत्येक उमेदवार येणार, तो माझ्याही पक्षाचा येईल. पण मतं देताना हे बोलून चालत नाही की तुम्ही मला निवडून आणा आणि मग मी काम करतो. किती दिवसापासून तुम्ही उपोषण करताय आणि तुम्हाला भेटायला कोण अधिकारी आलेला आहे का? गेले प्रशासकीय अधिकारी? आजचा 3रा दिवस चालू आहे उपोषणाचा. माझे जे पत्र आहेत उपोषणाला बसलेलेचे, हे बृहन्मुंबई महानगरपालिका ACMST यांना दिलेलं आहे. RTO अणुशक्तीनगर सिनियर PI यांना दिलं आहे. गोवंडी आणि RCFच्या सिनियर PI साहेबांना दिले. DCP परिमंडळ 6 आहेत, त्यांनाही आमचं डिस्पॅच गेलेलं आहे. आणि हे 9 तारखेला मी बसलो आहे, 9 तारखेला डिस्पॅच झालेले आहेत. फक्त गोवंडी पोलीस स्टेशन एकमेव पोलीस स्टेशन आहे ज्यांनी डिस्पॅच घेतलेलं नाही आहे. आणि मला कुठलेही अजून अधिकारी कोणीही संपर्क केलेला नाही आहे. जर प्रशासनाने ऐकलं नाही तर पुढच्या काय पाऊल उचलणार? उद्याचा एक दिवस वर्किंग आहे प्रशासनाचा, त्यामुळे उद्याचा दिवस मी वाट बघेन. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे शासन प्रशासन काय सुट्टीवरच आहे. शनिवारपासून मी पाणी पण सोडणार आणि उपोषण कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत मी मागे घेत नाही. मैं बोल रही हूँ, इधर स्वप्निल भाई हमारा बैठे हमारे लिए और इतना अच्छा काम करे, 2-3 बार बैठे लेकिन हमारा कुछ भी चेंज नहीं आया. बहुत बार हम लोग को बोले टाइम चेंज करो, या तो पानी इतना स्लो आता है ना कि 2 घंटा तो देते हैं, उसमें भी 2 घंटा नहीं, पौना घंटा कभी हो गया, कभी आधा घंटा, बीच बीच में पानी भी नहीं आता है. बहुत प्रॉब्लम होता है. वो तो हम लोग सहन करते हैं, लेकिन टाइमिंग ऐसा है ना कि इधर या तो सुबह जाएंगे तो दोपहर को भाग भाग के आओ, या तो जाना है तो 4 बजे के बाद जाओ तो रात को आने में 12 बजता है. तो ये इतना प्रॉब्लम हो गया ना खा सकते ना बच्चे लोग को स्कूल में जाओ तो भाग के आओ, इधर जाओ तो भाग के आओ. इसलिए ऐसा टाइम दो, या तो सुबह 7 बजे से 10 बजे तक का हम लोग को टाइम करो, कि हम लोग पूरा पानी भर के, हमारा जो जॉब भी छोड़ के हम लोग बैठे, कितने जन जॉब छोड़ के, अभी मैं खुद जॉब छोड़ के बैठी सिर्फ पानी के लिए. इसलिए हम लोग को पानी ऐसा टाइम दो कि हम लोग जॉब भी करें, हमारा घर भी चले, हम लोग सब करें बराबर. यही हम लोग से रिक्वेस्ट है. जो लड़का बैठा है उसका रिस्पेक्ट करके हम लोग को ये जल्दी से जल्दी सॉल्व करके दो. नाव सरिता परब, सरिता दुलाजी परब. आणि मला पाणी आहे, पण ते पाणी घाण येतं गटाराचं अर्धा तास आमच्या पाणी. आणि आम्हाला बाकी सगळीच म्हणजे सोयी इथं काहीच बरोबर नाही आहे म्युन्सिपाल्टीची. आम्हाला सकाळीच पाणी पाहिजे, दुपारी पाणी आम्हाला 2 वेळ 10 वाजता सोडा आम्हाला. दुपारच्या पाण्याची खूप घाई होते आणि थोडं असतं 1-1.5 तासाचं पाणी. मला भरायला जमत नाही. काय वालकू देसले, रामचंद्र वालकू देसले. आणि पाणी येते ना, पाणी दुपारच्या टायमात येते, त्याच्यामुळे आम्हाला काही कामधंदा पण करता येत नाही. आणि हे पाणी आहे ना, कमीत कमी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही टायमाला पाहिजे. 2:15चा टायमिंग आहे, पण त्याच्यात पण 2:30 पण येते, 2:30ला पण येते. सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या, दोन्ही टायमाला थोडा तरी ते द्या. कारण काय माहिती आहे का, दुपारच्या पाण्यात आम्हाला नाही जमत. आमचा उमर झाला आणि आम्ही कामाधंद्याला गेलो तर ते होत नाही बरोबर. ते पाण्यासाठी आमच्यासाठी तो लढतो आहे. आम्हाला दुपारी येते ते आम्हाला ते पाण्याचा त्रास होतो. सकाळी असल्यावर आम्हाला चांगलं पडते ना, कुठे बाहेर जायला भेटते, काय होते. त्याच्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी पाणी पाहिजे. पानी सुबह पानी मांगता है सबको, वाड़ी में यही ज़्यादा तकलीफ है. दोपहर को होता है तो हम दिन भर दोपहर के लिए किधर जाने को नहीं होता है हम लोग को. ऐसा काम पे, हाँ, उम्र का बात नहीं, काम से ही होता नहीं अभी.